ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे 6 जूनच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता इथे अस्मिताला डिवोर्स भेटलेला असतो, अर्जुन केस जिंकलेला असतो. आता सगळेजण गेल्यानंतर अस्मिता सचिन पुढे येत असते, तिचं मंगळसूत्र काढते आणि ते सचिन पुढे धरत असते आणि सचिनला म्हणत असते, या मंगळसूत्राचा मान तू कधीच ठेवला नाहीस, तरीसुद्धा मी याला जपत आले, आता मी इथून पुढे असं काही करणार नाही असंही ते अस्मिता म्हणून तिथून निघून गेलेले असते. अस्मिता गेल्यानंतर खरं चैतन्य, अर्जुन, सायली सगळेजण कोर्टाच्या बाहेर आलेले असतात. आता इकडे सचिनसुद्धा बाहेर आलेला असतो. सचिन आल्यानंतर रिपोर्टर त्याला प्रश्न विचारत असतात. ते म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे डिवोर्सचे वकील नसून सुद्धा त्यांनी त्यांच्या बहिणीची केस जिंकली आणि यावर तुमचं काय मत आहे असं म्हटल्यानंतर आता सचिन एकही शब्द बोलत नाही बरं का. त्यावर आता दुसरा जे रिपोर्टर असतो मुलगा, तो म्हणत असतो, तुमची सगळी फसवणूक जनतेसमोर आलेली आहे, या क्षणी तुमची भावना काय आहे. आता सचिन तर एक शब्दही बोलत नाही. त्यावर आता दुसरी रिपोर्टर म्हणत असते, बायकोवर छळ करत असताना सुद्धा स्वतःवरच अन्याय होतोय, असं चित्र का उभा केलं तुम्ही असं म्हटल्यानंतर आता सचिन रागातच तिथून निघून जातो, एकही शब्द बोलत नाही. आता बाहेर खरं तर कल्पना, अर्जुन, सायली आणि अश्विन उभा असतात. तेव्हा ते खरं कल्पना सगळ्यांना म्हणत असतात, सचिनचा नीचपणा जिंकला नाही यात आनंद आहेच, पण मला खंत आहे की आता अस्मिताला इथून पुढचा प्रवास एकटीलाच करावा लागेल, स्मितची जिम्मेदारी देखील तिला आता एकटीलाच घ्यावी लागेल असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, एकटीला का, आपण सगळे आहोत ना, तू कशाला काळजी करतेस. त्यावरही ते अर्जुन म्हणत असतो, हो मम्मा, तू कसा असा विचार करतेस, आपण तिला एकटं सोडू का. त्यावर कल्पना म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण तिच्यासोबत आहात. त्यावरही ते अश्विन म्हणत असतो, पण अस्मिता ताई आहे तरी कुठे. तितक्यात खरं तर चैतन्य आणि अस्मिता आलेले असतात. तेव्हा खरं अस्मिता म्हणत असते, खरं तरी ते तोंड गोड करण्यासाठी मी जवळपास शोधत होते मिठाई, पण मला भेटलीच ना, त्यामुळे मी कुल्फी घेऊन आले असं म्हणून सगळ्यांना कुल्फी देत असते. तेव्हा खरं तरी ते सायली म्हणत असते, अस्मिता ताई आज जे काही झालं त्याचा तुम्हाला मनस्ताप तर नाही ना झाला. त्यावरही ते अस्मिता छान बोलते बरं का. ती म्हणत असते, खड्ड्यात गेला मनस्ताप आणि मनस्ताप देणारा तो माणूस. मला उलट खूप छान आणि मोकळं वाटतं ह्या सर्व गोष्टीमुळे. अस्मिताने असं बोलल्यानंतर सगळेजण अस्मिताकडे आश्चर्यानेच पाहत असतात बरं का. त्यावरही ते मुद्दाम अस्मिताला खरं तरी ते त्रास देण्याचं चैतन्य काम करत असतो. तो म्हणत असतो की खरंच अस्मिताताईमध्ये हा गुण आहे बरं का, म्हणजे कोणत्याही दुःखाला ती कुराळत बसत नाही, लगेच विषय तिथे सोडून देते. आता एक वेगळी गोष्ट आहे की तिच्यात फक्त एवढाच गुण आहे असं म्हटल्यानंतर आता इथे जी काही अस्मिता असते ती चैतन्याला हाऊस फटका देते, गप्पा तू आता असं म्हटल्यानंतर आता इकडनं जी काही सायली असते ती म्हणत असते, अस्मिता ताई या सर्व गोष्टीचा तुम्हाला मनस्ताप झाला नाही ही चांगलीच गोष्ट, तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर बिंदास बोलू शकता, मी आहे तुमच्यासोबत असं म्हटल्यानंतर आता इथे अस्मिता म्हणत असते, हो ग बाई तू आहेस माझ्यासोबत, मला माहिती आहे ना या सगळ्या प्रवासात तूच तर मला साथ दिली आहेस, पण आता तुला तुझी स्वतःची काळजी घ्यायची आहे बरं का. आता बाळ जन्माला यायच्या आधीच माझा तिरस्कार करील असं म्हटल्यानंतर आता सायली म्हणते, छे हो असं काही होणार नाही. आता अस्मिता जी असते ती चैतन्याला म्हणत असते, अरे सायलीसाठी जे नारळ पाणी आणले ते दे की. त्यावरही ते चैतन्य म्हणत असतं, अरे नाही रे बाबा, अर्जुनने जो काही ते नारळ पाणीचा अलार्म लावलेला आहे तो आणखी वाजलेला नाही आहे, त्यामुळे आता अजिबात जमणार नाही. त्यावर अस्मिता म्हणत असते, काय अर्जुन जमणार ना, म्हणजे नारळ पाणी दिलेलं. त्यावरचे अर्जुन म्हणतं, हो चालेल काही हरकत नाही असं म्हटल्यानंतर आता चैतन्य सायलीच्या हातात ते नारळ पाणी ठेवत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं चला अश्विन तू एक काम कर, सगळ्यांना घरी घेऊन जा आणि मी माझ्या बायकोला ठरल्याप्रमाणे प्रतिमा आत्याच्या घरी सोडणार आहे असं म्हटल्यानंतर आता इथे कल्पना सायलीला म्हणत असे, सायली काळजी घे बरं का, म्हणजे मला हे म्हणायची गरज नाही, प्रतिमा आहेच तिथं, तुझी काळजी घेईल. सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर आता अर्जुन सायलीला घेऊन प्रतिमा आत्याच्या घरी निघालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं सचिन फार चिडचिड करत असतो, त्याला राग येत असतो सगळ्या गोष्टीचा. तो इथे चिडतच म्हणत असतो, इतके पुरावे गोळा केले होते मी तरी सुद्धा ते सगळे व्हायला गेले, मी हरलोच कसा असं म्हणून चिडचिड करत असतो. तितक्यात खरं तर मेहपत आलेला असतो. मेहपत आल्याबरोबर म्हणत असतो, दीक्षित इतकं चिडू नका, डोक्यावर जरा बर्फ ठेवा. त्यावरही ते चिडतं. सचिन म्हणत असतो, अण्णा माझं डोकं इतकं भडकलंय ना आता, मला त्या अस्मिताला एकही पोटगीचा पैसा द्यायचा नव्हता, त्याच्यामुळेच एवढी मेहनत केली होती, मात्र त्या अर्जुननी केस जिंकली आणि माझ्या मेहनतीवर पाणी फिरवलं असंही ते सगळं काही चिडचिड करत म्हणत असतो. त्यावर खरं तर इकडनं मेहपत शांतपणे म्हणत असतो, आलं गेलं गंगेला मिळालं दीक्षित, डोकं जरा शांत ठेवा बरं तुम्ही, मी काय सांगतो ते लक्षात ठेवा, आता तुम्ही सुद्धा आमच्या बहुगुणी बाबाची दीक्षा घ्या आणि नवीन आयुष्य सुरुवात करा. आता तुमच्या पहिल्या बायकोपासून तुम्ही वेगळे झालात ना, मग आता तुम्ही खरं तर माझ्या पोरीसोबत
परत लग्न करा आणि नवीन आयुष्य सुरू करा. त्यावर इथे सचिन फार चिडतो आणि म्हणत अण्णा तुम्ही ना तुमचे हे सल्ले जे आहेत ना तुम्ही त्या बहुगुणी महाराजांच्या भक्तांना द्या. मला त्याची अजिबातच गरज नव्हती. आतापर्यंत मी माझ्या मेहनतीवर हिमतीवर सगळं मिळवलेलं आहे. पहिल्यांदाच मला कुणीतरी मात दिलेली आहे. या सायली आणि अर्जुनला मी अजिबातच सोडणार नाही असंही ते चिडचिड करत म्हणत असतं बरं का. त्यावर आता मेहपत शांत म्हणत असतो नाही दीक्षित तुझ्या मनातून ही सुडाची भावना काढून टाक. आपले जर डोळे कोणी फोडले असतील तर आपण सुद्धा समोरचे डोळे फोडले तर मग हे सगळं जग अंधाच होईल ना. असं म्हटल्यानंतर आता इथे सचिन चिडतो आणि म्हणत असतो अण्णा प्लीज तुमची ही फिलॉसॉफी का ती आता मला अजिबात देऊ नका. त्याची मला अजिबातच गरज नाही. त्यावर मेहपत म्हणत ठीक आहे दीक्षित मी काहीही बोलत नाही पण माझं एक ऐका तुम्ही. आता साक्षी खरं तर पुण्यावरनं आई येणार आहे. आल्यानंतर तुमचे दोघांचं लग्न लावून देतो. तुमचं लग्न लागलं तुमचा सुखाचा संसार झाला की मी देवदेव करायला तयार. देवा माझ्या पोरीकडे लक्ष असू दे असंही ते हात जोडूनच मेहपत म्हणत असतो. आता सचिनला मात्र साक्षीसोबत अजिबातच लग्न करण्यात इंटरेस्ट नसतो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर अर्जुन सायली प्रतिमा आत्याच्या घरी आलेले असते. आता प्रतिमा खरं सायलीची फार वाट पाहत असते. त्यामुळे ती म्हणत असते की मी किती वेळची तुमच्या दोघांची वाट बघते. त्यावर सायली म्हणत असते आम्हाला जरा कोर्टातच उशीर झाला. आता अर्जुनचं सगळं लक्ष असतं की सगळी तयारी झाली ना म्हणजे त्या माणसाला काल पाठवलं होतं ना त्यांनी तयारी करण्यासाठी तो सगळीकडे लक्ष देत असतो. सगळ्या बॉटल भरून ठेवलेल्या असतात आणि त्याच्या साईडला एक ग्लास सुद्धा असतो. इकडे सुमन म्हणत असते आम्हाला कल्पना वहिनीचा फोन आला होता आणि अर्जुन तू केस जिंकलास अभिनंदन तुझं. त्यावर इथे अर्जुन म्हणत असतो थँक्यू सो मच. आता अर्जुन सगळीकडे पाहतो आणि म्हणत असतो म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा खरं तर सायलीचं सुद्धा लक्ष. सायली म्हणत असते हे सगळं प्रतिमा त्या तुम्ही केलं आणि हे कॉर्नर झाकलेत कशाला. त्यावर प्रतिमा म्हणत असते हो तुझ्यासाठीची सगळी तयारी आहे पण ही आम्ही तयारी केली नाही तुझ्या नवऱ्याने केली आहे. सायलीला हे कळल्यानंतर सायली अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते अगं अर्जुन एक माणूस पाठवला होता आणि ही सगळी तयारी त्यांनीच केली आहे आणि ह्या जागोजाग बॉटल सुद्धा ठेवल्या आहेत. त्यावर येते अर्जुन म्हणत असतो मग तू ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तुला पाणी असायला हवं ना म्हणून हे सगळं केलं आहे. त्यावर इकडनं सुमन सुद्धा म्हणते अगं एवढंच नाही सगळ्या बाथरूममध्ये अँटी स्लिप मॅटसुद्धा त्यांनी टाकले आहे. त्यावर अर्जुन म्हणतो हां मग बाथरूम ओलं असतं आणि पाय वगैरे घसरला माझ्या बायकोचा तर असं बोलल्यानंतर आता सगळेच जणी ते हसत असतात. तेव्हा सायली म्हणते अहो मी तुमचं काय करू नेमकं. त्यावर अर्जुन म्हणतो काही करू नकोस फक्त मी जे जे केलेलं आहे त्याचा वापर कर आणि स्वतःची काळजी घे. आता असं म्हटल्यानंतर इकडनं प्रतिमा खरं अर्जुनचं कौतुक करत असते. म्हणत असते खरंच अर्जुन तू कमाल आहेस. आता सायली म्हणते हो तुम्ही इतकं प्रेमाने केलंय ना तर मी सगळं काही व्यवस्थित करेल. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे सायली आता तू आराम कर मी निघतो आता. त्यावर प्रतिमा म्हणतं सारे अर्जुन जेवूनच जा की. त्यावर अर्जुन नको प्रतिमा त्या आज मी घरीच जेवतो सगळे माझी वाट पाहत असतील. असं म्हटल्यानंतर आता इथे अर्जुन जायला निघालेला असतो आणि ते बाळाला आणि त्याचबरोबर सायलीला बाय करून छान गेलेला असतो. गेल्यानंतर खरं तर इकडनं सुमन म्हणत असते सायली तुझ्यासाठी तन्वीची रूम रेडी करून ठेवली तू काय कर फ्रेश हो आणि मग खाली ये आपण जेवण करूया छान. असं म्हटल्यानंतर आता प्रतिमा आणि सायली तिच्या रूममध्ये गेलेले असतात. इकडे दुसऱ्या इकडे झोपीत सुद्धा सगळे आठवत असतात. झोपेत असताना बडबड करत असते आणि म्हणत असते आई तू आलीस मला माहीत होतं ग तू येशील म्हणून चल मी येते तुझ्यासोबत चल जाऊया आपण. आलीस ना तू जाऊ नको थांब ना आई नको सोडून जाऊ मला. बाबा तुम्ही तरी थांबा ना मला आणि माझ्या बाळाला सोडून जाऊ नका आम्हाला सुद्धा सोबत घेऊन जा. अश्विन थांब ना तू आलास आपण जाऊया ना सोबत. मी कुणालाही तक्राराची एक सुद्धा संधी देणार नाही मला इथून घेऊन जा. आई नको ना तू तरी जाऊन सोडून आपण सगळे एकत्र घरी जाऊया असं म्हणून बडबड करत असते. तेव्हा खरं तरी ते लेडी हवालदार आलेली असते आणि रागातच तिला म्हणतात काय चाललंय तुझं उठ अशी झोपेत बडबड करतेस आणि दुसऱ्यांना त्रास देत. इथून पुढं जर असं केलंस तर सगळे भांडे तुला एकटीला घासायला लावीन बरं का असं धमकावूनच तिथून निघून गेलेली असते. आता प्रिया उठलेली असते आणि प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते माझं नशीब इतकं खराब आहे की स्वप्नात सुद्धा मला माझे घरचे लाता मारून बाहेर काढत होते. मी आयुष्यभर इथेच राहणार का आणि माझ्या बाळाचं काय होईल पुढे असं म्हणून टेन्शन घेत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे सायलीला खरं एकटीला रूममध्ये बोर होत असतं. तिला कामसुद्धा काही प्रतिमा आत्या करून देत नसतात. त्यामुळे इथे ती प्रतिमा आत्याला म्हणत असते प्रतिमा आत्या तुम्ही मला काही कामसुद्धा करून देत नाहीत मला काहीतरी द्या ना काम मला बोर होतंय हो. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असत थांब तुझ्यासाठी एक काम आहे बघ तुला एक गोष्ट दाखवते. असं म्हणून आता इथे अडगळीच्या खोलीतली एक पेटी घेऊन येते. पेटी घेऊन आल्यानंतर आता इथे एक एक वस्तू त्यातल्या काढत असते. त्या वस्तू असतात त्या म्हणजे तन्वीच्या. आता एक छोटा बॉल काढत असते आणि तो बॉल इथे सायलीला दाखवत असते. त्यानंतर खरं तरी इथे लोकर काढते आणि लोकर काढल्यानंतर इथे सायलीला म्हणत असते सायली
ही लोकर घे आणि तुझ्या बाळासाठी स्वेटर विणायला सुरुवात कर. अगं खरं तरी ते मला पूर्ण आजीने खूप सारी लोकर दिली होती आणि मी तन्वीसाठी स्वेटर, हातमोजे सगळं बनवलं होतं आणि तन्वी ती आनंदाने घालत होती. प्रतिमा त्या थोड्या इमोशनल झालेल्या असतात आणि तन्वीच्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी ते सांगत असतात. त्यावरी ते सायली म्हणत असते, प्रतिमा त्या आणखी काय काय गोष्टी दाखव ना मला. असं म्हटल्यानंतर आता प्रतिमा त्या म्हणत असतात, थांब दाखवते. असं म्हणून आता इथे तन्वीचा लहानपणीचा एक ड्रेस काढलेला असतो. काढल्यानंतर आता इथे प्रतिमा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असतात. आता सायलीला म्हणत असतात, सायली मी तुला खरं तर फोनच करणार होते, हे सगळे कपडे तू घेऊन जा तुझ्या बाळासाठी. असंही आपण बाळाला नवीन कपडे घालतच नाही ना, तुला मुलगीच होऊ दे, मग तुझ्या मुलीचे सगळे लाड आपण करूया. असं म्हटल्यानंतर आता सायली तो ड्रेस जवळ घेत असते आणि त्या ड्रेसकडे प्रेमाने पाहत असते. आता प्रतिमा त्या उत्साहाने एक एक वस्तू त्यातल्या काढत असतात आणि सायलीला दाखवत असतात. सायली देखील फार खुश असते, पण मात्र सायलीच्या मनात भरपूर प्रश्न पडत असतात. सायली म्हणत असते की हे सगळं माझंच आहे असं मला का वाटतंय सारखं. तेव्हा खरं तर तिला त्या बाबांचे शब्द आठवतात. ते बाबा म्हटलेले असतात की तुला बऱ्याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहेत आणि तुला मिळतील, लवकरच मिळतील, पण ते स्वतः तुला शोधायचे आहेत. असंही ते बोलणं त्यांचं आठवत असतं. आता प्रतिमा एक एक वस्तू त्यातली काढून दाखवत असते आणि सायली ती उत्साहाने पाहत असते. आता इथे सायली म्हणत असते, प्रतिमा त्या तन्वीच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही जमा करून ठेवल्यात ना. त्यावर प्रतिमा आत्यामध्ये मी कुठे ग, रविराजने हे सगळं काही केलेलं आहे. जेव्हा खरं मी परत आले तेव्हा मला कुठे काय आठवत होतं. या सगळ्या गोष्टी तेव्हा त्यांनी मला दाखवल्या. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा खरं तर माझ्यासाठी अनोळखी होत्या, पण हळूहळू ओळख पटत गेली आणि सगळ्या आठवणीसुद्धा जाग्या झाल्या. प्रतिमा त्या ह्या सगळ्या आठवणी सायलीला सांगत असतात आणि सायली खरं तर इथे मन लावून सगळ्या गोष्टी ऐकत असते. एक एक वस्तू दोघीही काढत असतात. तेव्हा सायलीच्या हातात ती कॅसेट येते. कॅसेट आल्यानंतर सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या ही कॅसेट कशाची नेमकं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असतात, रविराजने खरं तरी ते तन्वीचा शुभम करोतीचा आवाज यामध्ये रेकॉर्ड करून ठेवला आहे. हे ऐकल्यानंतर खरं सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, हे ऐकल्यानंतर कदाचित मला कळेल की तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये नेमकं साम्य तरी काय आहे. असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणून प्रतिमा आत्याला म्हणत असते. प्रतिमा आत्या टेप रेकॉर्डर आहे का तुमच्याकडे, मी कसं ऐकू. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असतात, टेप रेकॉर्डर वगैरे तर नाही अगं, पूर्ण आजीकडं होतं बघ, ते स्टोरूममध्ये असेल. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, बरं ठीक आहे मी तिकडे जाते आणि घेऊन येते. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असत, कल्पनाला फोन कर म्हणजे ती काढून ठेवील. आता सायली कल्पनाला फोन करून ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण जेवत असतात. तेव्हा इथे अस्मिता कल्पनाला म्हणत असते, मम्मा भाजी छान झाली बरं का, मात्र सायलीच्या हातची चव नाही. त्यावर कल्पना म्हणते, हो ना गं, मी आणि विमलसुद्धा स्वयंपाक करत होतो का तेव्हा सुद्धा आम्हाला सायलीची फार आठवण येत होती. त्यावर इथे अस्मिता म्हणते, हो ना मला सुद्धा आठवण येते आणि कदाचित स्मितला सुद्धा सायलीची फार सवय झाली त्यामुळेच तो इतका रडतोय ग. त्यावर खरं कल्पना म्हणत असते, हो ना ग, मला तर करमतच नाही सायलीशिवाय. आता सगळ्या आठवणी सांगत असतात. तेव्हा इकडनं अर्जुन हाऊस म्हणत असतो, आणि मला सुद्धा फार आठवण येते सायलीची. असं म्हटल्यानंतर इकडनं अश्विन म्हणत असतो, अरे दादा तुला एवढी सायली वहिनींची आठवण येते तर व्हिडिओ कॉल कर. त्यावर इथे अर्जुन म्हणत असतो, हो अगदी करेक्ट आहे. असं म्हणून सायलीला लगेच व्हिडिओ कॉल करतो. आता इकडे सायली सुद्धा सुभेदारांच्या घरी आलेली असते टेप रेकॉर्डर घेऊन जाण्यासाठी. आता अर्जुनने कॉल केल्यानंतर ती उचलते आणि उचलल्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको कशी आहेस तू. तेव्हा सायली म्हणते, हो मी ठीक आहे. ऐका ना मी काय म्हणते तर. मात्र अर्जुन एकही शब्द ऐकत नाही. तू कुठेस, गार्डनमध्ये. अगं बायको तुला सांगितलंय ना उन्हात असं बाहेर जायचं नाही. मम्मा बघ बरं ही कशी उन्हात फिरते. त्यावर कल्पना म्हणत असते, सायली तुला सांगितलंय ना उन्हात बाहेर पडायचं नाही म्हणून, किती ऊन आहे बाहेर. आता सायली काही बोलणारच असते. आता अर्जुन नीट लक्ष देऊन पाहत असतो की हे गार्डन कुठलं तरी ओळखीचं वाटतंय. त्यावर अर्जुन म्हणतो, हे तर सिनियरचं गार्डन नाही आहे, तू नेमकं कुठे गेली सायली. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, द्या लक्ष देऊन बघा बरं, जरा ओळखीचं वाटेल तुम्हाला. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, गेलीस कुठं नेमकं तू. आता सायली फोन कट करते बरं का. कट करून आतमध्येच येत असते. मात्र इथे अर्जुनला राग आलेला असून म्हणतो, डायरेक्ट माझ्या तोंडावर हिने कट केला, हिला मी अजिबातच सोडणार नाही. असं म्हणून परत फोन करत असतो बरं का. सायली आतमध्ये आलेली असते. अर्जुनचं अजिबात लक्ष नसतं. आता सगळेजण अर्जुनकडे पाहून हसत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्ही का हसताय. तेव्हा इशारानेच अस्मिता म्हणते, समोर बघ समोर बघ. समोर पाहतो तर समोर सायली आलेली असते. सायलीला पाहता क्षणी धावतच जातो आणि सायलीला मिठी मारत असतो, बायको खरंच मी तुला फार मिस केलं.
मग तू आलीस म्हणजे आता जाणार नाहीस का, इथेच राहणारच का असं म्हटल्यानंतर सायली म्हणते असं काय करताय तुम्ही, अहो माझं एक काहीतरी काम होतं म्हणून आले मी, आणि असं वागताय जणू काय मला 10-12 दिवस झालं जाऊन, सकाळीच तर सोडलंय ना मला तुम्ही. आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो बायको मी प्रत्येक क्षणाला तुला मिस करतोय. असा यांचा दोघांचा रोमॅन्स सुरू असतो. तेव्हा कल्पना मुद्दाम म्हणत असते अर्जुन आम्ही इथे आहोत बरं का. त्यावर इथे सायली अर्जुनकडे पाहतच असते. तेव्हा इकडनं अस्मिता म्हणत असते सायली तुझं काय काम होतं. सायली काही बोलणारच असते तितक्यात कल्पना म्हणत असते अगं सायलीने फोन केला होता, तुला जो काही टेप रेकॉर्डर पाहिजे ना तो विमलला मी शोधायला लावला आहे, पण मला काय वाटतंय माहितीये तो खराब झाला होता बहुतेक, आणि पूर्ण आजीने भंगारात दिला सुद्धा असेल. असं म्हटल्यानंतर आता सायलीला थोडं टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते मग ही कॅशेट मी कसं ऐकू. तितक्या तिकडनं विमल आलेले असते. विमल आल्यानंतर म्हणत असते की ते कॅशेट वाजवायचं नाही का, ती मशीन नाही मला सापडली तिथे कुठे. आता सायलीला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो पण तुला काय ऐकायचं नेमकं. त्यावर इथे सायली ती कॅशेट काढते आणि म्हणत असते यात ना छोट्या तन्वीचा शुभम करुतीचा आवाज आहे आणि तो मला ऐकायचा आहे. आता टेप रेकॉर्डर नेमकं कुठे भेटेल मला. त्यावर इथे अश्विन म्हणत असतो वहिनी आता तो टेप रेकॉर्डर कोण वापरतंय, म्हणजे आता तो भेटणं जरा कठीणच. असं म्हटल्यानंतर सायलीला टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणत असते बरं ठीक आहे चालेल मी बघते काहीतरी, बरं मी निघू का आता. प्रतिमात्याने बजावून सांगितलंय रविराज काकांची गाडी सोबत पाठवली, 1 तासात परत ये म्हणून सांगितले. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो बायको 1 मिनिट तुझ्याकडे माझं काम आहे, चल रूममध्ये चल. असं म्हणून सायलीला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर सगळ्या वस्तू जागच्या जागी कशा आहेत हे तिला दाखवत असतो. कपाट उघडून दाखवत असतो बघ सगळं मी क्लीन केलेलं आहे आणि सर्व वस्तूसुद्धा जागच्या जागी आहेत बघ. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते अगं बाई माझा नवरा, खरंच मला वाटलं होतं माझी पाठ व ताज खरं तर तुम्ही सगळ्या घरभर पसारा कराल, पण नाही खूप छान ठेवलं तुम्ही. त्यावर अर्जुन म्हणत असतो मी कोर्टातून आल्यानंतर खरं घरी आलो आणि मला फार बोर होत होतं, तुझी आठवण येत होती, म्हणलं चला आपली रूमच आवरूया. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते खरंच खरंच खूप छान तुम्ही रूम ठेवलेले आहे. मी तुम्हाला सांगू का मला सुद्धा तुमची फार आठवण येत होती. असं म्हणून अर्जुनला मिठी मारत असते. तितक्यात खरं तर अर्जुनला एक कॉल आलेला असतो आणि तो कॉल अटेंड करण्यासाठी तो बाहेर निघून जातो. आता सायली स्वतःचा मोबाईल पाहत असते. तितक्यातच खरं समोर एक व्हिडिओ आलेला असतो की तुम्हाला टेप रेकॉर्डर वगैरे पाहिजे असेल, जुन्या वस्तूची आवड असेल तर सगळ्या वस्तू आमच्या शॉपमध्ये भेटून जातील, आणि तिथे ॲड्रेससुद्धा दिलेला असतो. त्या ॲड्रेसचा खरं तर इथे स्क्रीनशॉट सायलीने घेतलेला असतो आणि तिथे जाण्यासाठी निघालेली आहे. तितक्यात अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो असं सॉरी बायको मला एक अर्जंट मीटिंग आली, मी मीटिंग करतो आणि घरी परत येतो आणि नंतर आपण छान जेवण करूया आणि नंतर मी तुला सोडतो प्रतिमा आत्याकडे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते अहो खरं तर मला सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो चल मी तुला सोडतो. आता असं म्हटल्यानंतर सायली स्वतःच्याच मनाशी बोलत असते यांना जर सांगितलं ना मी टेप रेकॉर्डरसाठी जात आहे तर हे मला विचारतील की एवढी काय घाई आहे तुला, मग मी यांच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ, असं इथे सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण पुढील भागात पाहत असतो की सायली खरं तर आता इथे ते टेप रेकॉर्ड आणण्यासाठी गेलेले असते. तिने घेतलेला असतो आणि म्हणत असते हा चालेल ना दादा. त्यावर ते दादा म्हणत असतो हो चालेल. तितक्यात खरं तर गाडीत एक व्यक्ती आलेली असते आणि ती व्यक्ती खरं तर सायलीचा इथे फोटो काढून घेत असते. आता हा नवीन प्रकार काय आहे हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सायली घरी आलेली असते आणि तो टेप रेकॉर्ड सुद्धा आणलेला असतो. शुभम करोती तन्वीच्या आवाजातली ऐकलेली असते. ती ऐकल्यानंतर सायलीला आवाज ओळखीचा वाटत असतो. प्रतिमा आत्याला म्हणत असते की खरंच हा तन्वीचाच आवाज आहे ना. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असं हो अगं तोच आवाज आहे. आता सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते मला हा आवाज ओळखीचा का वाटतोय आणि माझाच का वाटतोय या प्रश्नाचे उत्तर मला नेमकं देईन तरी कोण, असंही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब